नमस्कार. आपले यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण कापसासारखा सॉफ्ट स्पंजी असा रेड वेल्वेट क्रीम चीजचा वापर करून आपण हा केक कसा रेडी करायचा ते आता बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इकडे गुडरिच कंपनीचं मी रेड वेल्वेट प्रीमिक्स घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर वगैरे टाकायची काहीही गरज नाही. तर इकडे 2.5 कप होईल इतकं मी प्रीमिक्स घेतलेला आहे. आपल्याला 1 किलो केक बनवून रेडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी मी ते वजनी प्रमाण म्हणाल तर 450 ग्राम इतकं घेतलेलं आहे. तसं तर 1 किलो केक बनवण्यासाठी प्रीमिक्स 360 ग्राम इतकं लागतं. पण आपल्याला रेड वेल्वेट केक बनवायचा आहे, त्याच्यासाठी क्रम्ससुद्धा लागणार आहेत. तर थोडंसं एक्स्ट्रा मी घेतलेलं आहे. तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी हे बॅटर रेडी केलेलं आहे आणि 1 चमचा होईल इतकं रिफाइंड ऑइल टाकलेलं आहे. तर सोबतच रोज फ्लेवर जो आहे तोही मी इथे टाकलेला आहे. याने केकचा जो स्वाद आहे तो खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. एकदम रोज फ्लेवर असा खाताना आपल्याला केकच्या प्रत्येक बाईटमध्ये येतो. तर इकडे जे बॅटर आहे ते मी टीनमध्ये टाकून घेतलेला आहे. हा टीन 9 इंचाचा आहे. याच्यामध्ये आता मी बेक करणार आहे केक, तोही गॅसवरती. आपल्याला 30 ते 35 मिनिटे इतके लागणार आहेत, कारण लो फ्लेमवरती आपण बेक करणार आहोत. आपला केक बेक होतोय तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी क्रीम रेडी करून घेऊयात. तर इथे क्रीम चीजचा वापर करून थोडीशी मी क्रीम बनवून घेणार आहे. 2 चमचे होईल इतकं क्रीम चीज आपण याच्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला फक्त केकवरती लेयर ठेवण्यासाठी थोडीशी क्रीम बनवून इथे रेडी करायची आहे. आणि जे बाहेरचं आपण पूर्ण आयसिंग करणार आहोत त्याच्यासाठी वेगळी विदाऊट चीजची क्रीम आपल्याला बनवून रेडी करायची आहे. तर इथे आपली जी चीज क्रीम आहे ती रेडी झालेली आहे. आता आपण नॉर्मल जी आपली क्रीम आहे ती बनवून घेऊयात. तुम्ही जर नवनवीन बिगनर्स असाल तर तुमच्यासाठी ही खूप कामाची रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे आपला जो स्पंज आहे तो बेक झालेला आहे. आता आपण त्याच्या आपल्याला जशा हव्यात तशा लेयर्स कट करून घेऊयात. इकडे बघू शकता जी पहिली लेयर आहे ती मी साईडला काढून ठेवणार आहे. याचे आपण क्रम्स बनवणार आहोत आणि याच्या आता 3 लेयर्स आपल्याला एकसारख्या कट करून घ्यायच्या आहेत. जे रेडीमेड प्रीमिक्स असतं त्यापासून खूप छान केक बेक होतो. बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी असा बेक झालेला आहे. आता आपण क्रीम चीज तर बनवलेलंच आहे. आता आपल्याला केक बनवण्यासाठी मेन म्हणजे व्हाईट कंपाऊंड जे असतं ते सुद्धा लागणार आहे. तर इकडे दोन्ही ज्या क्रीम आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. थोडंसं सोकिंगसाठी मी शुगर सिरप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये रोज फ्लेवर टाकलेला आहे. त्याने खूप छान अशी टेस्ट येते केकला. इथे मी 1 किलोचा जो बेस आहे तो घेतलेला आहे. त्याच्यावरती थोडंसं क्रीम लावून एक लेयर जी आहे ती सेट केलेली आहे. आता आपण याला छान असं सोकिंग करून सुद्धा घेतलेलं आहे. जी क्रीम चीज आहे त्याचा वापर आपण फक्त मध्ये लेयरमध्येच करणार आहोत, कारण खूप सॉफ्ट अशी ही क्रीम बनते चीज क्रीम टाकल्यामुळे. याने बाहेरचं जे आयसिंग आहे ते करता येत नाही, मेल्ट होते क्रीम. तर याच्यासाठी अजून थोडी टेस्ट वाढवण्यासाठी मी ते व्हाईट कंपाऊंडचा चुरा घेतलेला आहे, जे व्हाईट चॉकलेट असतं ते. तुम्ही किसणीच्या मदतीने चॉकलेट किसून सुद्धा घेऊ शकता आणि स्पंजवरती सुद्धा तुम्ही क्रीम लावल्यानंतर किसणीने त्याच्यावर किसू शकता. दोन्हीही तुम्ही ट्राय करू शकता. तर मी इथे साईडला अगोदर किसून घेतलेला आहे. आता आपली दुसरी लेयर सेट झालेली आहे, सोकिंग करून घेतलेला आहे आणि जी क्रीम चीज आहे ती सुद्धा आपण स्प्रेड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, बऱ्याचदा सर्वांना प्रश्न हा पडतो क्रीम चीज म्हणजे काय. जे पिझ्झा वगैरे बनवतात
त्याच्यासाठी वापरतात ते तर नाही, ते अजिबात यूज होत नाही. जे क्रीम चीज आहे ते केकसाठी येतं आणि केक बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. जिथे केक मटेरियलचं पूर्ण सामान भेटतं त्या शॉपमध्ये तुम्हाला ही क्रीम चीज भेटून जाईल. फक्त रेड वेल्वेट केकमध्ये याचा वापर केला जातो. याने आपल्या केकची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. म्हणून तर मार्केटमध्ये बेकरीमध्ये खूप महाग असे विकले जातात हे केक. तर इथे आपला 3 लेयर सेट करून केक रेडी झालेला आहे आणि क्रम कोटिंगसुद्धा मी सोबत करून घेतलेला आहे. साईडला जो बोर्ड आहे तो सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे आणि एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये मी ठेवून दिला होता. आता आपण याचं जे फायनल फिनिशिंग आयसिंग आहे ते करणार आहोत. तर त्याच्यासाठी चीज न वापरता क्रीम बनवून घेतलेली आहे, ती आता आपण वापरायची आहे. साईडला एका बाउलमध्ये थोडीशी क्रीम घेऊन त्याच्यामध्ये रेड कलर मी मिक्स केलेला आहे आणि थोडासा लाईट शेड आलेला आहे. बघू शकता जास्त कलर मी वापरलेला नाही, कारण आपले जे क्रम्स आहेत रेड वेल्वेट केकसाठी वापरणार आहोत ते एकदम रेड कलरचे आहेत. त्यामुळे गरज नाही तुम्हाला रेड कलर वापरण्याची. पायपिंग बॅगचा वापर करून मी पूर्ण केकवरती क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे. आपण आता पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे छान असं आयसिंग करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तसेच केक संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला माझ्याकडून अजून काही नवीन रेसिपीज शिकायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. नवशिकाऊ ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या केकविषयी तुमचे काहीही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. तर इकडे बघू शकता आपल्या केकचं जे फायनल आयसिंग आहे, फिनिशिंग आहे ते इथे करून रेडी झालेला आहे. आता आपण हा जो केक आहे एक 10 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. केक मी बाहेर 10 मिनिटानंतर काढलेला आहे. त्याच्यावरती मध्य सेंटरला थोडंसं पॅलेट नाईफला रेड कलर लावून स्प्रेड करून घेतलेला आहे आणि ते बघू शकता मिक्सरमध्ये जे आपण एक लेयर काढली होती ते मी बारीक करून घेतलेले आहेत. हे आपले रेड वेल्वेटचे क्रम्स रेडी झालेले आहेत. आता आपण केकवरती सगळीकडे हे क्रम्स आहेत ते टाकायचे आहेत. नेहमी केक आयसिंग करून झाल्यानंतर थोडा वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून जी आपण क्रीम केकवरती लावलेली असते ती क्रम्स टाकताना हाताला आपल्या चिकटणार नाही, एकदम छान अशी सेट होते आणि जे क्रम्स आहेत ते सुद्धा केकला छान असे सेट होतात. तर इथे एकदम पातळ असा हा स्क्रॅपर आहे. तर याने मी सगळीकडे छान असं सेट करून घेतलेले आहेत क्रम्स. बघू शकता जिथे जिथे आपल्याला वाटत आहे की इथे क्रम्स आपले लागले गेले नाहीत तर तिथे अजून एक लेयर देऊन आपण स्क्रॅपरने फक्त हलक्या हाताने दाबायचं आहे, जेणेकरून जे क्रम्स आहेत ते केकवरती छान असं सेट होतील. तर इथे आपले जे क्रम्स आहेत ते लावून झालेले आहेत. मध्य सेंटरला मी अजून थोडंसं रेड कलर एक वेळ लावलेला आहे. क्रीममध्ये जास्त कलर वापरले की क्रीम आपली थोडीशी कडवट होते, म्हणून हे खूप छान ऑप्शन आहे. थोडंसं आपण पॅलेट नाईफवरती घेऊन अशा पद्धतीने कलर केकवरती लावू शकतो. तर इकडे नूरचं 11 नोझल आहे, त्याने मी रोजेस बनवलेले आहेत आणि केकवरती व्हाईट कलरचे रोजेस मी बनवून सेट केलेले आहेत. बघू शकता. तर थोडासा अजून चांगला लुक येण्यासाठी पूर्ण रोजेस लावून झाल्याच्या नंतर जे आपले क्रम्स अजून शिल्लक आहेत ते आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत. पूर्ण रेड असा केक आपल्याला हा बनवून रेडी करायचा आहे. मैत्रिणींनो, खूप सारे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाले सुद्धा असतील आणि जे नवीन मैत्रिणी आहेत त्यासुद्धा पटकन शिकतील. नवशिकाऊंसाठी खूप छान रेसिपी आहे, खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे.
तुम्हाला रेड वेल्वेट केकची ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इकडे बघू शकता आपल्या केकचा जो फायनल लुक आहे तो किती छान असा आलेला आहे। झालाय की नाही कापसासारखा सॉफ्ट स्पंजी असा रेड वेल्वेट केक। ॲनिव्हर्सरीसाठी खूप हा केक बनवला जातो। चला तर मग भेटूयात लवकरच। धन्यवाद।